नमस्कार मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांची जयंती, जे सविनय सत्याग्रह कल्पनेचे जनक होते. मित्रांनो, 2 ऑक्टोबर संपूर्ण भारतात गांधीजींची जयंती म्हणून साजरी केली जाते. आज राष्ट्रीय सुट्टी सुद्धा असते आणि संपूर्ण जगभरात हा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधीजी हे एक भारतीय वकील, वसाहत विरोधी, राष्ट्रवादी आणि राजकीय नीतितज्ञ होते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर आपल्या भारताचे थोर कवी, लेखक आणि तत्वज्ञ असे आपले आदरणीय रवींद्रनाथजी टागोर यांनी दिली. तर त्यांना राष्ट्रपिता आणि बापू हा सन्मान कोणी दिला? तर भारताचे आदरणीय सुभाषचंद्रजी बोस यांनी दिला. महात्मा गांधीजींचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक चळवळींमध्ये मोलाचा वाटा होता. त्यातील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय चळवळी म्हणजे असहकार चळवळ, भारत छोडो चळवळ आणि दांडी यात्रा. महात्मा गांधीजी हे सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामातील सर्वात महत्त्वाची हालचाल म्हणजे सत्याग्रह. गांधीजींची अहिंसा ही संकल्पना जगतव्याप्त आहे. जसे की गांधीजी म्हणतात, माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. माझा देव सत्य आहे, तर त्याला प्राप्त करण्याचे साधन अहिंसा आहे. सत्याग्रह म्हणजे अन्यायाविरुद्ध शांतीपूर्वक दृढ निश्चयाने प्रतिकार करण्याचा एक अभिनव आणि अहिंसक मार्ग, जो गांधीजींनी आत्मसात केला होता. ही संकल्पना संपूर्णतः गांधीजींची देणगी आहे, ज्याचा उद्घोष आणि उपयोग त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामात केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा ब्रिटिश राजवटीने सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ यावर कर लादला होता, तेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह चालू केला. तो साबरमती येथपासून चालू केला ते दांडी इथपर्यंत तो संपला. म्हणूनच याला दांडी यात्रा असेही म्हणतात. आपण आपल्या शालेय जीवनात पाठ्यपुस्तकांमधून गांधीजींबद्दल वाचन, अभ्यास हा केलेलाच आहे. तरी सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात त्यांची मूल्ये, तत्वे ही आचरणात आणायला हवी. तर अशा प्रकारे आपण सर्वजण मिळून महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ भावना व्यक्त करू. धन्यवाद.